गावांमध्ये सर्वात मोठी समस्या काय असेल तर तो आहे बांध। एकरभर पडीक पडलेली असते ती, कसायला मनुष्यबळही नाही आणि वेळही नाही, पण पठ्ठ्याला शेजारच्याचा बांध कोरायला फार वेळ असतो। मला अजूनही समजलंच नाही की या बांधात काय अडकलेलं असतं। एक पाभर, दोन पाभर, जास्तीत जास्त एक गुंठा लुबाडली तर किती उत्पन्न निघत असेल। पण मराठी माणूस तो भावाचा बदला घेतल्याशिवाय त्याला चैन पडत नाही। एकाच आईबापाच्या पोटी जन्म घेतलेला कट्टर शत्रू बनतो आणि एक भला मोठा बांध दोघांमध्ये निर्माण होतो। असे अनेक बांध आयुष्यात असतात। लोकांच्या जमिनी कोरून करोडपती झाल्याची एक तरी बातमी कधी ऐकली का? पण आम्ही दळभद्री माणसं बांध कोरायचे बंदच नाही करत। माझी 10 एकर 15 एकर नुसत्या बाता ऐकायच्या। या मायभूमीवर किती आले आणि किती गेले ती आहे तशीच जागेवर आहे। आपण फक्त गमजा मारायच्या। याच मायभूमीनं जन्माला घातलं, वाढवलं, पालन पोषण केलं आणि शेवटी स्वतःमध्ये सामावून घेतलं। डोळ्यात एकत मिमी म्हणणारे, वाघासारखे डरकाळ्या फोडणारे अक्षरशः धुळीला मिळाले, पण आम्ही मात्र तसेच सांड, काहीच फरक नाही। 2 दिवसाचं तारुण्य, शक्ती संपली की मग ताळ्यावर येतो। बांध कोरणाऱ्यांनी बंगले बांधले नाहीत, आलिशान गाड्या घेतल्या नाहीत, कारण ज्यांनी बंगले बांधले, आलिशान गाड्या घेतल्या त्यांना काहीतरी साध्य करण्याच्या नादात बांध कोरायला वेळच नव्हता। असं म्हणतात की टीव्हीवर, पेपरमध्ये BMW, मर्सिडीज, जॅग्वार, ऑडी अशा गाड्यांच्या जाहिराती का नसतात? कारण ह्या गाड्या खरेदी करणारे जाहिराती पाहत बसत नाहीत, त्यांना वेळच नसतो, ते बिझी असतात ध्येय प्राप्तीसाठी। पण इथं बांध कोरणारे भाकरीला महाग असतात। नुसत्या शर्टाची बटणं उघडी ठेवून छाती 56 इंचाची होत नाही। पत्त्या जुगारांचा अड्डा जिजवून कोणी शर्यत जिंकत नाही। दररोज लोकांची निंदा नालस्ती करायची, ह्याला नावं ठेव त्याला नावं ठेव, असं करून कोणीच प्रशासकीय अधिकारी झाला नाही। थोडक्यात काय तर शेणातला किडा शेणातच राहतो, त्याला फुलातला मकरंद काय कळणार? शेवटी आयुष्य मर्यादित आहे, आनंदाने बिनधास्तपणे जगा। दुःखाचं प्रदर्शन करत जगण्यापेक्षा प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या। मातीत जन्मलास मातीत विलीन होणार, मग मिजास काय कामाचा? माणूस म्हणून जग ना बाबा। लोकांची वाट लावायच्या नादात तुझी केव्हा वाट लागेल हे कळणार पण नाही। बांध कोरण्यापेक्षा आपापसातील शत्रुत्वाचे बांध नष्ट करूयात। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा।